भेटली. कोण भेटली? मानसी. ओ ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, माझा फक्त तिच्यावरच विश्वास आहे, म्हणून तिच्याकडे गेले होते. कळलं? निघूया. हो निघूया, कारण मला जरा हॉस्पिटलच्या वासामुळे बरं नाही वाटत आहे. निघूया. चल चल. त्या आजी येऊन गेल्या आता जस्ट. काय? मोनिका बरोबर आली होती? मला पण माहित नव्हतं. ओ नो. मोनिकाला माहित होतं की इथे आल्यानंतर मी आईशी बोलणार, म्हणून तिने आमची भेटच होऊ दिली नाही. आणि आई पण अशी आहे ना, तिने तरी येऊन भेटायचं ना मला. त्या तुम्ही परत हायपर होताय. प्लीज काम डाऊन. अगं नेमकी अशी आमची थोडक्यासाठी चुकामुक झाली बघ. असाच राग येतोय मला. म्हणजे मला नको असलेली व्यक्ती माझ्या समोर आली आणि मला जी हवी होती व्यक्ती ती मला भेटलीच नाही. ताईवर तुमचा राग असूनही तुम्ही तिचा चेकअप केलात. तिथे तुम्ही तुमचा राग मध्ये आणला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे त्या. तुम्ही तुमचं कर्तव्य कधीच चुकवत नाही. आणि आजींच्या बाबतीत तुम्हाला जे वाटतंय ते कशावरून तसंच झालं असतं. म्हणजे समजा आजी तुमच्या समोर आल्याही असत्या तरी तुमचं बोलणं होऊ शकलं असतं याची काय खात्री आपल्याला. त्या तर विक्रांतशी सुद्धा बोलल्या नाही. फक्त ताईच्या तब्येतीची चौकशी केली आणि निघून गेल्या. त्यामुळे जे घडूच शकलं नसतं त्याबद्दल विचार करून स्ट्रेस घेऊ नका आत्या. एक्सक्यूज मी आलेच. विक्रांत, कधी कधी मला असं वाटतं ना की मोनिकाऐवजी तुझं मानसीशी लग्न झालं असतं ना, तर तू आणि आपलं घर सुखाने आणि समाधानाने राहिलं असतं. हे घ्या. काय सुट्टे द्या ना प्लीज. सुट्टे नाही माझ्याकडे. काका सुट्टी असायला पाहिजे ना तुमच्याकडे. इतकी भाडी असतात तुम्हाला. अहो सुट्ट्यांचा खूप वांदा चाललाय. नाही येतो माझ्याकडे सुट्टे. काय झालं? काय झालं? हा प्लीज. काय प्रॉब्लेम काय तुमचा? चांगल्या माणसानं ना तुम्ही नेहमी त्रास देता. आणि नाही एकटी बाई बघितली ना की फार जास्तच होतं तुमचं. तुम्हाला सुट्टे पैसे बाळगायला काय होतात मला सांगा. प्रत्येक वेळेस काय आम्ही ठेका घेतला का सुट्टे पैसे बाळगायचा? मी देऊ का? सुट्टे पैसे आहेत माझ्याकडे. त्याची गरज नाहीये. पण तुम्हाला सुट्टे पैसे बाळगायला काय होतं? हो साहेब, कशाला उगाच तोंडाचा हॉर्न वाजवताय? ताई देतील पैसे मला. मी तेच तुम्हाला सांगत होते. त्याची गरज नाहीये. काका आपण नंतर ऍडजस्ट करू पुढच्या वेळी. चालेल चालेल ठीक आहे. हो, आधी नाही का सांगायचं. मला वाटलं होतं की ते तुम्हाला त्रास देतात आणि तुम्हाला मदतीची गरज आहे म्हणून मी आलो होतो. नाही नाही, नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट माझ्या ओळखीचे येते. मी बऱ्याच वेळा यांच्याच रिक्षामधून येते. ओळखीच येतोय. नमस्कार. असू दे असू दे. जरा थांबा. तुम्ही इथे येता का? हो, एक रिसर्च प्रोजेक्ट करते आणि थोडा कामाचा अनुभवही घेते. हो, रोज येता? हो. ग्रेट. हो मग भेट होतच राहील आपली. नाही म्हणजे मला सुद्धा एका प्रोफेशनल कामासाठी इथे यायचंच आहे रोज. मग आपली भेट होतच राहील नाही का? चला, येऊ मी? हो. भेटूया. चला. हे कोण टाकणार? अहो,
आता जरा एका जागी बसा. त्यानं काय होणार? मला थोडा विचार करू दे. बर, करा. मला काय वाटतं, मनू म्हणते तर आपण तिला वेळ द्यायला हवा. तशी ती सरळ मुलगी आहे, उगाचच आपल्याशी खोटं बोलणार नाही. नाही, वेळ द्यायला हरकत नाही, पण लग्नाची वेळ टळून जायला नको. हो, लग्न ठरायला वेळ लागतो, असं काही पटकन जमत नाही. आता मोनूचं एक जमलं, पण प्रत्येक वेळी काही असं होईलच असं नाही ना. हो ग, पण बघ ना, ती अभ्यासात किती बिझी होती. त्यात मोनूच्या लग्नात तिने खूप वेळ दिला. मग मोनू आजारी पडली तेव्हा ती तिथे जाऊन राहिली. हो, तिला स्वतःचा विचार करायला वेळ सुद्धा मिळाला नाही. बरोबर आहे तिचं. हो. अहो, पण पोतनीसांच्या पल्लवीचं बघा कसं जमलं. मनूची जर तयारी नसेल ना, तर काय उपयोग आहे याचा? आता लग्न तिला करायचे आणि नवऱ्या मुलाविषयीच्या तिच्या अपेक्षा नक्की नसतील तर आपण तिथे खेटा घालण्यात काय अर्थ आहे? ठीक आहे, तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे, पण मी काय म्हणते की आपणच एखादा मुलगा पसंत करून ठेवूया ना. शेवटी होकार नकार देणं तिच्याच हातात आहे ना. आता अहो, ही मुलगी कुणाच्या प्रेमातही पडली नाही. मग आता जर का ठरवून जर करायचं असेल तर आत्तापासून सुरुवात नको का करायला? खरं आहे तुझं म्हणणं. मग आता आपण काय करूया? आपण जाऊया आणि तिचं नाव नोंदवून येऊया. ठीक आहे. आजी, काय झालं माझ्या सोनूला? आजी, हा बघ ना, खेळतच नाही बाबा, ह्याला कंटाळा आलाय. असं नाही करायचं राजा, दादा बरोबर खेळायचं की नाही. नको, मला कंटाळा आलाय. असं दोघांनी म्हणायचं नाही कंटाळा, दोघांनी मिळून एकत्र खेळायचं, मग मज्जा येते की नाही? येते की नाही? दादा आणि तू खेळतो तेव्हा असं नाही करायचं राजा. आजी, तुम्हाला एक गोष्ट सांग ना. अरे देवा, गोष्ट? आता गोष्ट सांगायची म्हणजे मला आठवत बसावं लागेल. मग मी एक काम करते, रात्री झोपताना सांगू गोष्ट? नाही, आता 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 आता. अरे काय काय, आजीला त्रास होतो, ओरडू नका ना राजानो. आधी बसा, तिकडे जा, बसा, सांगते गोष्ट. ए ढकला ढकली नाही, मारामारी नाही, गोष्ट हवी आहे ना. आजी, तू आम्हाला एक अशी गोष्ट सांग जी तू आधी कोणालाच सांगितली नसशील. कुठली सांगशील? थांब बाबा, मला आठवावं लागेल. तुम्हाला मी एक अशी गोष्ट सांगते जी फार पूर्वी मी एका गुणी बाळाला सांगायची. त्याचं नाव काय होतं? मला प्रश्न नका विचारू, गोष्ट ऐका. ही विक्रांतशी बोलत का नाही आहात? तू मला विचारते, पण तुझ्या पोटात बाळ आहे, त्याला शिक्षा नको म्हणून तुला आता सोडली आहे.